मुंबईमध्ये शाही विवाह सोहळा पार पडतोय आणि तो म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांचा। आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाह बंधनात अडकतात। केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातले अनेक पाहुणे या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। राजकीय नेते, देश विदेशातले कलाकार, खेळाडू सर्वच जण या लग्न सोहळ्यासाठी पोहोचले आहेत। ज्या सोहळ्याची प्रत्येक जण वाट बघत होता, जो सोहळा कसा होईल असे उल्लेख प्रत्येक जण करायचं, तो सोहळा शेवटी पार पडलाय। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्न सोहळा पार पडलाय। अनेक लोक इथे आली होती। आपण जिकडे आहोत तो रेड कार्पेटवर अनेक लोक आली होती आणि ती लोकांच्या सोबत ही सगळी मंडळी जी होती त्या सोबत हा सोहळा पार पडला। फक्त एक सिनेसिटी नाही तर प्रत्येक सिनेसिटीचे अनेक प्रतिनिधित्व इकडे आलेले। एकीकडे जॉन सिन्हा आला होता, तर तिकडे आपले थलाइवा रजनीकांत देखील होते। एकीकडे भोजपुरी सुपरस्टार रवी किशन होता, तर दुसरीकडे महेश बाबू पण आलेला। बॉलिवूडच्या सगळीच मंडळी आज अंबानींच्या सोहळ्याला आलेली आणि त्या अंबानी सोहळ्याला एक वेगळा उल्लेख म्हणजे एकंदरच या आणि खऱ्या अर्थानं र चा जो उल्लेख केला गेला ह्याच्यात, तो आणि र चा ख म्हणजे अनंत अंबानी राधिका मर्चंटचा लग्न सोहळा अगदी थाटात आणि रॉयल स्टाईलमध्ये पार पडला। आता वाट तेवढीच आहे की आता हे दोघं कधी येतील आणि यांचा लग्न सोहळा पार पडेल। एकंदर बघितलं गेलं तर 3 ते 5 मध्ये खऱ्या अर्थानं ही बरात जी आहे ती इथं आली होती। त्याच्यानंतर 6 ते 7च्या दरम्यान सगळीच लोक उत्साहाने हे करत होती। 8 ते 8:30 ते 9च्या दरम्यान जो खरा लग्न सोहळा होता तो पार पडला आणि 9 ते 9:30च्या दरम्यान जो लग्न सोहळा असतो, ज्याला आपण पारंपरिक लग्न सोहळा म्हणतो, तो इथं पार पडणार आहे। त्याच्यानंतर आनंद आणि राधिका खऱ्या अर्थानं हजबंड वाईफ होतील। हा सोहळा अनेक अर्थाने मोठा होता आणि तो मोठा यासिड होता की ज्या ज्या अपेक्षा ठेवल्या त्या अपेक्षाच्या वरतीच हा सोहळा गेला। कुणाल सोबत श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई।